साधनी
Yeah.
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लिथा बाळ कृष्ण नंदा घरी आनंद द्या नर नारी बुढिया तोरणी करती कथा गाती गाणी बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणी छंदे येणी मोहिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी विठ्ठल
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। या कुंदेन्दु तुषारहार धवलाया शुभ्रवस्त्रावृता या विना वरदंड मंडित कराया श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवीर देवै सदा वंदिता। सा मा पातु सरस्वती भगवती जाड्यादिशेष पहा वंश विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा दरुणबिंबा धृष्ट्रा पूर्णिंदु सुंदर मुखार दरविंद नेत्रा कृष्णात् परं तत्त्वमहं न जाने। अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरम्। महायोगपीठे तटे देवालत्थ्यां वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पण्ढरीचा देवराया। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी दिवाची पडिला देहाचा विसर लागला ब्रह्मानंदेश्वर दिसे सेवरी आत्मा गीर कलंकित कलियुगी कतत्वेश्वर नाम तया म्हणती आत्मा राम व्यापियले मांदियाळी ग्राम जगत कल्याण अधिष्ठान जिथे प्रतिष्ठान दीर्घा तेथे जन्मला त्रिगुणातीतैका तयाची निनामी तुकी जन्म व्यथा। नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पवनतनय संकटहरण मंगलमूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसवो सूरभूप देवादि देवा जगत्रय सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी अकारण करुणावृणाले भक्त वैंच कल्पतरो अखिल कोटी ब्रह्मांड नायक जगदानी भगवान परमात्मा त्या परमात्म्याच्या सेवेकरता उपस्थित केलेला अभंग विश्वसंत तुकोबारायांचा आहे. विठाला तुकोबारायांचा आपण जर गाथा पाहू गेलो तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आपल्याला प्रासंगिक अशा प्रकारचे अभंग पाहण्याकरता मिळतात. त्यापैकी काला नावाचं जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणातील असलेला हा अभंग आहे. विठाला या अभंगातून विश्वसंत तुकोबाराय भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस गोकुळामध्ये जन्माला आल्यानंतर त्या गोकुळामध्ये कशा पद्धतीने आनंद झाला याचं दिग्दर्शन महाराज या अभंगातून करतायत. महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा अंतपार नाही ना. गोकुळवासियांना जे काही सुख झालं त्या सुखाला अंतही नाही आणि पार सुद्धा राहिलेला नाही. त्याचं कारण काय असेल तर विश्वसंत तुकोबाराय बोलतात बाळकृष्ण नंदा घरी आनंद नरनारी. तो भगवान श्रीकृष्ण नंदाच्या घरी जन्माला आले असल्यामुळे आनंद नरनारी. त्या ठिकाणी जे काही नर होते नारी होते सर्वांना आनंद झाला. मग आनंद झाला असल्यामुळे त्यांनी काय काय केलं महाराज बोलतात गुढिया तोरणी करती कथा गाती राणी. त्यांनी गुढ्या उभारल्या घराला तोरणे लावले आणि अजून काय केलं तर गाती कथा करती कथा गाती गाणी कथा करू लागले आणि गाणी गाऊ लागले. कशामुळे महाराज म्हणतात तुका म्हणे छंदे गेले मोहिले मोहिले. त्या भगवान श्रीकृष्णानं त्यांना मोहून टाकलं. अशा पद्धतीचा विश्वसंत तुकोबारायांचा 4 चरणाचा असलेला अभंग. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा गेल्या अनेक वर्षाची चालू असलेली आपली हे अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा. आपल्या या सप्ताहाचं असणारं हे 14वं वर्ष आहे. ज्यांच्या प्रेरणेतून ज्यांच्या मार्गदर्शनातून हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सर्वांचे परमस्नेही हरिभक्ती परायण आमचे असणारे गोरक्ष महाराज शिंदे विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी कैलासवासी त्यांचे वडील असणारे कल्याणजी शिंदे त्यांचे चुलते असणारे कैलासवासी शिवाजी शिंदे आणि ज्यांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचं रोपटं लावलं. आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण आपल्या पंचकृषीचं भूषण सर्वांना प्रेमाने बोलणारे आमचे भाऊसाहेब महाराज सुपेकर यांनी या नामसप्ताहाची चालू केलेली असलेली परंपरा. या ठिकाणी भगवान दत्तात्रेयाचं अधिष्ठान आहे. भगवान दत्तात्रेय या ठिकाणी प्राण प्रतिष्ठित आहेत. म्हणून या सर्वांच्या सहकार्यातून ही असणारी संपूर्ण शिंदे वृत्ती या सर्वांच्या माध्यमातून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह गोरख महाराज शिंदे यांची असणारे बंधू भरत शिंदे कुंडलिक शिंदे आणि त्यांची असणाऱ्या ठकूबाई शिंदे आई आहेत आणि संपूर्ण त्यांचा असलेला परिवार संपूर्ण सहकार्य करणारी ग्रामस्थ मंडळी असेल वाडीवरील मंडळी असेल वस्तीवरील मंडळी असेल या ठिकाणी संपूर्ण गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. आबा महाराज काकडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले तुरकुंडे महाराज आहेत, वैष्णव महाराज आहेत, शिंदे महाराज आहेत, कदम महाराज आहेत, परत तुरकुंडे महाराज आहेत, काळे महाराज आहेत, हरिभक्तीपरायण जंजेरे महाराज आहेत, तुरकुंडे महाराज आहेत, हरिभक्तीपरायण वाकडे महाराज आहेत, शिंदे महाराज आहेत आणि हे सुद्धा आमचे महाराज आहेत. आमच्याबरोबर असलेले आमचे हरिभक्तीपरायण नवले महाराज आहेत. या ठिकाणी सुंदर प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. सुंदर प्रकारचं सुंदर असं नियोजन आहे. संपूर्ण आपण सुद्धा सुंदर आहात. वातावरण सुद्धा सुंदर आहे. आपल्याकडे फक्त वेळ एकदा शिल्लक आहे. विठाला विठाला
आपण नेहमी ऐकत असतो, देवाची साजरी करत असताना जयंती साजरी करतात. काय करतात? देवाची जयंती साजरी करतात, साधू संतांची पुण्यतिथी साजरी करतात. आणि तुमचा आमचा विचार केला, सामान्य जीवाचा जर विचार आपण पाहू गेलो तर आपली जयंती नाही, वर्षश्राद्ध केलं तर काय केलं जातं? वर्षश्राद्ध केलं जातं. काय केलं जातं? त्याचं कारण एक आहे, देवाची जयंती का साजरी करतात? देवाचं येणं हे दिव्य अशा प्रकारचं आहे, साधू संतांचं जाणं हे दिव्य अशा प्रकारचं आहे. आपलं येणंही सुद्धा धड नाही, जाणं सुद्धा धड नाही, त्याच्यामुळं केलं तर श्राद्ध आहे. विठ्ठल प्रत्येक देवदेवतेचे कधी आपण ऐकलं का? त्यांची पुण्यतिथी केली म्हणून त्यांची पुण्यतिथी करतच नाही. देवाची जयंती साजरी करतात का? कारण आपण देवाचा पहिला तर तो जन्म नसतो, काय असतो? अवतार असतो. देवाचं येणं हे दिव्य अशा प्रकारचं असतं. नव्हे नव्हे देव येण्याच्या अगोदरच त्याने केलेले अनेक प्रकारचे चमत्कार असतात. म्हणून देवाच्या येण्याला किंमत आहे. काय काय काय? देवाच्या येण्याला किंमत आहे. आणि मी सांगेल, जसं देवाच्या येण्याला किंमत आहे तसं साधू संतांच्या जाण्याला किंमत आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? हे चुकीचं बोलताय. कारण जोपर्यंत साधू संत या मृत्यू लोकांमध्ये असतात तोपर्यंत साधू संतांची किंमत समाजाला कळत नाही. ज्यावेळेस साधू संत लोक सोडून परलोकामध्ये गमन करतात त्यावेळेसच लोकांना साधू संतांची किंमत कळते. हे त्या लक्षात मी काय बोलतोय? ज्यावेळेस विश्वसंत तुकोबारा या मृत्यू लोकांमध्ये होते त्यावेळेस लोकांना कळाले नाही, नव्हे घरातल्या मंडळीला सुद्धा कळाले नाही. ज्यावेळेस विश्वसंत तुकोबारा वैकुंठाला जाण्याकरता निघाले, सगळ्या समाजाला सांगत होते, नव्हे स्वतःच्या पत्नीला सांगितलं, म्हटले, आवले मला वैकुंठाला जायचंय, देव मला नेण्याकरता आलेला आहे, तुला यायचंय का माझ्या बरोबर? ज्यावेळेस पत्नीला सांगितल्यानंतर पत्नीनं उत्तर दिलं, म्हटले 2-4 दिवसापूर्वी माझ्या वडिलांनी मला काय दिलेली माहिती का? म्हैस दिलेली आहे. नेमके आता तिचे 9 महिने पूर्ण झालेले, ती येणार आहे. मी जर तुमच्या बरोबर जर वैकुंठाला आले तर या म्हशीचं काय करू? म्हणून ती सुद्धा वैकुंठाला तुकोबारायांबरोबर गेली नाही. तिला जर तुकोबारायांची किंमत कळाली असती तर ती सुद्धा वैकुंठाला गेली असते. म्हणून साधू संतांचं जाणं हे दिव्य, गेल्यानंतर संत मंडळी या समाजाला कळतात. विठ्ठल आणि आपला विचार केला, आपलं येणं सुद्धा चांगलं नाही आणि जाणं सुद्धा चांगलं नाही. हे जर घरात एखादं जर वयोवृद्ध असेल, ती जर जात नसेल तर घरची मंडळी त्याची वाट पाहिल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय बोलतात, बाईल म्हणे घर मरता तरी बरे नासिले घोर. म्हणून देवाचा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी भगवान दत्तात्रयाचा अधिष्ठान आहे. भगवान दत्तात्रयाचा जर विचार केला तर ज्या अवतारामध्ये 3 शक्ती एकवटल्या तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रयाचा अवतार आहे. सत्व, रज आणि तम हे 3 गुण ज्या ठिकाणी आहेत तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रयाचा आहे. आपण जर पाहिलं, उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्या अवतारामध्ये आहेत तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रयाचा. विठ्ठल भगवान शंकर असतील, भगवान विष्णू असतील आणि भगवान ब्रह्मदेव असतील, या 3 शक्त्या एकवटलेल्या आहेत ते म्हणजे भगवान दत्तात्रय आहेत. उत्पत्ती आहे, लय सुद्धा आहे आणि स्थिती सुद्धा या अवतारामध्ये आहे. नव्हे सगळ्यात लवकर प्रसन्न होणारं दैवत ते म्हणजे काय आहे तर भगवान दत्तात्रय हे दैवत आहे. फक्त काय करावे लागते? श्रद्धेनं उपासना करावी लागत असते. महाराज, काही आजार डॉक्टरकडे जे बरे होत नाही ते आजार इथं आल्यानंतर बरे झाल्याशिवाय राहत नाही. दत्त जे काय गुरुचरित्राचं पारण करत असतील त्यांना माहिती आहे त्या भगवान दत्तात्रयाच्या शक्तीमध्ये किती ताकद आहे, त्यांच्या असणाऱ्या तपश्चर्येमध्ये, त्यांच्या सेवेमध्ये किती ताकद आहे. बरीच मंडळी या ठिकाणी येतात का नाही? येतात का नाही? काय येतात त्याचं कारण आहे काय? अंगाऱ्याचा सुद्धा त्यांना फरक पडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आणि ती असणारी
दैवी शक्ती आहे. काय दैवी शक्ती? काही लोक देव मानत नाही, आता सुद्धा लोक आहेत देव मानत नाही, परंतु मी तुम्हाला सांगेन देव प्रत्येकाला मानावाच लागतो. प्रत्येकाला देव हा मानावाच लागतो. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो, दृष्टांत सांगत असतो. एक व्याख्यान करता होता, सुंदर प्रकारे तो व्याख्यान करायचा. इतकं त्याने एक दिवस एवढं सुंदर व्याख्यान केलं, परंतु त्याचा विषय होता देव नाही. काय 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 त्याचा विषय होता. 2 तास त्याने व्याख्यान केलं. काय सांगत होता? लोकांना सांगत होता या विश्वामध्ये देव नाही, देव नाही, देव नाही. सुंदर प्रकारचं व्याख्यान झालं आणि व्याख्यान झाल्यानंतर एक ग्रस्त त्यांच्या जवळ गेला. म्हटलं काय साहेब, काय सुंदर प्रकारचं व्याख्यान केलं. 2 तास तुम्ही सांगत होते देव नाही, देव नाही. किती सुंदर प्रकारचं व्याख्यान केलं. एवढं ज्ञान तुम्हाला कशानं प्राप्त झालं? त्याने सांगितलं देवाची कृपा. येते लक्षात मी काय बोलतोय ते? तू काय म्हटलं? 2 तास सांगत होतात या विश्वामध्ये देव नाही. त्याला विचारलं एवढं तुम्ही सुंदर बोललात, हे कशामुळे बोलला? शेवटी तो म्हटला देवाची कृपा. विठ्ठल किती धन असू द्या, किती संपत्ती असू द्या, किती मस्त असणारा कॉलर टाईट करणारा जरी ग्रस्त असला तरी, देवाला माने जरी नसला, पण शेवटी म्हातारपण आला ना, म्हातारपण आल्यानंतर शेवटी इथं भगवान दत्तात्रयाच्या दरबारामध्ये आल्याशिवाय त्याला पर्याय येत नाही. विठ्ठल नाक मुख कळू लागले लाळाने शिमूळ, श्वाना परी गती झाली अवधी गर्दी हाड. ज्यावेळेस ती काढली हाडाहाड होते आणि हाडाहाड झाल्यानंतर ज्याने आयुष्यभर परमार्थ केला नाही तो सुद्धा म्हणतो शिंदे महाराज, काकडे महाराज, तुमचा सपाटा कुठं चाललोय? सप्ता सुद्धा त्याला म्हणता येत नाही. तो म्हणतो तुमचा सपाटा कुठं चाललोय? शेवटी बरेच असे माणसं आहेत महाराज, पेन्शनवर जरी आले तरी त्यांना इकडं आल्याशिवाय पर्याय नाही. काय अवघे करती हाडाहाड. महाराज पुन्हा शब्द वापरतात. श्वानापरी गती झाली. श्वानापरी म्हणजे गती झाली म्हणजे काय? कुत्र्यासारखी त्याची जरी गती, शेवटी त्याची गती होते महाराज. सगळे हाडाहाड करायला लागले की शेवटी या शक्तीकडं माणसाला आल्याशिवाय पर्याय नाही. का पर्याय नाही? तुम्हाला त्याचं कारण एक सांगेल. जिथून उगम झालेला असतो तिथं गेल्याशिवाय पर्याय नसतो. येते लक्षात मी काय बोलतो ते? जिथून उगम झालेला असतो ना तिथं गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. उदाहरण तुम्हाला सांगेल, प्रत्येकाच्या लक्षामध्ये येईल. पाऊस पडतो का नाही? आता पाऊस पडला, आता सुद्धा वातावरण येईल का नाही याची गॅरंटी नाही. पावसाची उत्पत्ती कशापासून होते? कशापासून? ढगापासून होते का नाही? ढग कुठून निर्माण होतात? सागरापासून निर्माण होतात का नाही? सागरापासून ढग झाले, ढगापासून पाऊस झाला आणि तो पडलेला पाऊस कुठं जातो? तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या अवघ्या झाल्या लक्षात मी काय बोलतो ते? ढगापासून पाऊस झाला, पाऊस भरपूर झाला आणि भरपूर झालेला पाऊस पुन्हा कुठं जाऊन मिळतो?
समुद्रमापम प्रविशंती यतुवत. का? कारण त्याचं उगमस्थान तिथून आहे, तिथं गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. तसा जीवाचा उगम कुठून आहे? भगवंत गीतेमध्ये बोलतात, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. तुलसीदास गोस्वामी सुद्धा बोलतायत, ईश्वरांश जीव विनाशी चेतन अमल सहज सुखरासी. जीव हा ईश्वराचा अंश आहे, म्हणून तिथं गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून जीवाने काय केलं पाहिजे तर ईश्वराची आराधना केली पाहिजे. विठ्ठल सांगायचं तात्पर्य एवढंच होतं, कुठलाही कार्यक्रम असू द्या, कुठलाही नाम सप्ताह असू द्या, जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत तो कार्यक्रम संपला असं ग्राह्य झाल्या जात नाही. 2 दिवसाचा कार्यक्रम असू द्या, 3 दिवसाचा कार्यक्रम असू द्या, 8 दिवसाचा नाम सप्ताह असू द्या, काही ठिकाणी तर महिन्याचे नाम सप्ताह असतात. जोपर्यंत सांगता जर करायची असेल, जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सांगता झाली असं ग्राह्य धरल्या जात नाही. ज्ञानोबाराय सांगतात, एखादं मंदिर बांधलं, मंदिर बांधल्यानंतर जोपर्यंत मंदिराला कलशारोहण होत नाही तोपर्यंत मंदिराला पूर्णत्व नाही. ज्ञानोबाराय बोलतात, का देवळाच्या कामाकडं ते लक्षात, का देवळाच्या कामाकडं गंगेशी शुद्ध प्रवेशू सुवर्णा शुद्धी कसू 16वा जैसा. मंदिराला कलशारोहण झालं, मंदिराचं काम पूर्ण झालं. तसं नाम सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन झालं, काल्याचं कीर्तन झालं की नाम सप्ताहाची सांगता झाली. विठ्ठल मिश्रण, 2 गोष्टीचं एकत्रीकरण, याचं नाव आहे काला. 2 सजातीय वस्तू जर असतील तरच काला होतो, अन्यथा काला होऊ शकत नाही. 2 विजातीय वस्तू जर असतील तर, विजातीय आणि सजातीय आपल्या लक्षामध्ये येईल. एका जातीच्या असतील तर काय होतो? काला होतो. 2 जातीचे असतील तर काला होऊ शकत नाही. आपल्याला व्यवहारातलं उदाहरण सांगेल, लग्न जर जमवायचं असेल तर एका जातीचे लागतात का वेगवेगळ्या जातीचे लागतात? एका कास्टचे लागतात का वेगवेगळ्या कास्टचे? आता लोकांनी सगळे एकत्रित करून टाकले, हा भाग वेगळा आहे. आता जात पाहिली जात नाही, काहीच नाही. लोक पैसे देऊन आणतात, पण आज पैसे देऊन आणलेले राहतील का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. विठ्ठल करायचं असेल तर 2 वस्तू असाव्या लागतात आणि त्या असलेल्या वस्तू सजाती असल्या पाहिजे, तेव्हाच काला होतो. महाराज व्यवहारामध्ये लोहित शास्त्रामध्ये, आपल्या धर्मशास्त्रामध्ये 3 प्रकारचे प्रामुख्याने काले मानलेले. 3 प्रकारचे काले. पहिला काला असेल त्याला म्हणतात दही आणि लाहीचा काला. दुसरा काला जर असेल तर तो आहे जीव आणि शिवाचा काला. आणि तिसरा काला असेल तर त्याला म्हणतात हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे बोहिला साधने. हे 3 प्रकारचे काले आहेत. अजून काला सांगेल विठ्ठल विठ्ठल असलेला काला तर कोणी केला माहिती काय? भगवंताने केला महाराज. आणि तो असलेला काला साधू संतांनी केला. तुकोबाराय सांगतात, हा असलेला काला आम्ही कुठं केला? वाळवंटामध्ये केला. का वाळवंटामध्ये केला? ते वाळवंट कसं आहे? तुकोबाराय बोलतात, तुका म्हणी वाळवंट वरवी नीट वाळवंटामध्ये काला केला. कारण वाळवंट बरवही आहे, नीट आहे आणि उत्तम सुद्धा अशा प्रकारचा आहे. काला म्हणजे काय? सगळं एकत्रीकरण. वारकरी संप्रदायानं काला केला, बाकीच्या संप्रदायानं काला केला का? नाही केला महाराज.
विठ्ठल एकटी काळी झाली चंद्रभागी वाळवंटे एकटी काळी झाली चंद्रभागी वाळवंटे एकटी काळी झाली चंद्रभागी वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळा शिला वाटी संतानं वाळवंटामध्ये काला केला. लाही वाटणं म्हणजे लाही सुद्धा काय आहे, काल्याचं प्रतीक आहे. नोहे नोहे वारकरी संप्रदायानं प्रत्येक धर्मातली प्रत्येक जातीतली सगळी मंडळी आपल्या भक्ती संप्रदायामध्ये घेतली. तो म्हणजे सुद्धा एक कालाच आहे. यारे यारे लहान याती भलती नारी करावा विचार नलगी चिंता गवणासी सकळासी अधिकार कलियुगी बुद्धार हरिच्या नामे उच्च नीच काही ने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया दाशी पुत्र कन्या विधुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हाद सर्वरंगोला गेरो कबीराच्या मागे सगळ्यांना एकत्रित घेणं याचं नाव सुद्धा काला आहे. आणि हा जो काही काला आहे भगवान परमात्म्यानं बाकी अनेक अवतार आहेत. भगवान परमात्मा एक अवतार आहे का? महाराज बोलतात भगवान परमात्म्याचे अनंत अवतार अवताराचाराशी शंख चक्र गदा पद्मसहित हरी. भगवान परमात्म्याचे अनंत अवतार आहेत. अनंत अशा प्रकारची नावं आहेत. विष्णू सहस्रनामामध्ये हजार भगवान परमात्म्याची नावं आलेली आहेत. यशस्मरण मात्रेन जन्म संसार बंधः विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे वैशंपाय नमः कृत्वा धर्माण शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरशान्तनमं पुनरेवाभ्यभाषत. हजार प्रकारची नावं देवाची आहेत. अनंत अवतार आहेत. पण आपल्या या भक्ती संप्रदायामध्ये सगळ्या अवताराचा विचार केलेला नाही. त्या अवतारामध्ये काही अंश अवतार आहेत, काही अंशांश अवतार आहेत, काही आवेश अवतार आहेत, काही पूर्ण अवतार आहेत आणि काही परिपूर्णतम अवतार आहेत. पण त्याच्यामध्ये पूर्ण आणि पूर्णतम अवतार कोणता असेल तर महाराज बोलतात पूर्णावतार रामकृष्ण पूर्ण अवतार
अवतार रामकृष्ण दुर्जनाचा येणे करुणी संहार. भगवान परमात्म्याचे पूर्ण आणि परिपूर्णतम अवतार कोणता असेल तर राम आणि कृष्णाचा अवतार आहे. बाकीच्या अवताराचा विचार केला तर सगळ्याच गोष्टी त्यांच्या ठिकाणी नाही, परंतु राम अवतारामध्ये सगळ्या गोष्टी ताब्यामध्ये आहेत. कर्तुम शक्ती आहे, अकर्तुम शक्ती आहे, अन्यथा कर्तुम शक्ती आहे. राम अवतारामध्ये भगवान परमात्म्याने काय काय केलं? दुर्जनाचा संहार केला. कारण देवाचा अवतार या मृत्यू लोकामध्ये कशासाठी असतो? भगवंत अर्जुनाला सांगतो, ऐक अर्जुना, माझा अवतार या मृत्यू लोकामध्ये कशासाठी असतो? यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना, प्रत्येक जो काही अवतार आहे प्रत्येक युगामध्ये कशासाठी मी अवताराला येतो? ज्यावेळी धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म वाढतो, जब जब हुई धर्म की हानी, बाढी असुर अधम जगवाणी, तब तब प्रभू धरी विविध शरीरा. प्रत्येक वेळेस मी अवताराला येतो, आल्यानंतर दुर्जनाचा संहार करतो. भक्तरा के पाया पाचे दुर्जनाचे संहारे, दुर्जनाचे संहारे, दुर्जनाचे संहारे. संहारी. भगवान परमात्मा भक्त असेल तर त्याला आपल्या पायाजवळ ठेवतो. भक्त कोणाला म्हणतात? जो देवापासून कधी विभक्त राहत नाही त्याला म्हणतात भक्त. येते लक्षात? तो देवापासून विभक्त नाही त्याला म्हणायचं भक्त. पुढे पुढे सरकार जागा पाठीमागं सरका पुढे. विठ्ठल विठ्ठल देवापासून वेगळा राहत नाही त्याला म्हणतात भक्त. देवाचा धंदाच आहे काय? घेऊनी या चक्र गदा हाती धंदा करेतो, हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो. धंदा करीतो. त्याच्याजवळ काही काही सांगोडी असते, चक्र असतं, गदा असते, धनुष्यबाण असतो आणि त्याचा तो ठरलेला धंदा आहे. प्रत्येकाचा धंदा हा ठरलेला असतो.
विवाह सोहळा जर पार पाडायचा असेल तर त्यावेळेस सुद्धा मुलाचा धंदा पाहायला जातो. धंदा नसेल काहीच नसेल तर ठीक आहे त्याचं लग्न सुद्धा होऊ शकत नाही. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. कानवंत करू नाही का, एक ग्रस्त होता, त्याच्या मुलाचं लग्न जमत नव्हतं. त्याला हात नव्हता, पाय नव्हता, एक डोळा नव्हता. प्रत्येक ठिकाणी विचारायचे तुमचा मुलगा काय करतो, तुमचा मुलगा काय करतो. आता असलं म्हटल्यानंतर कोण मुलगी कोण देणार आहे का. पण जी मधली जमवणारी मंडळी होती ते फार हुशार होते. त्याने सांगितलं एक काम कर, तुझ्या मुलाला डुप्लिकेट पाय टाक, डुप्लिकेट हात टाक, डुप्लिकेट डोळा टाक. म्हटले आता जवळ याच्याबद्दल आपण सोयरी पाहून उपयोग नाही, आपण बाहेर कुठंतरी सोयरी पाहिली पाहिजे. त्यांनी आपला प्रांत सोडला, महाराष्ट्राच्या बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर चलता चलता एका घरामध्ये शिरल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी मुलगी पाहिली आणि पाहिल्यानंतर म्हटले अहो आम्ही बरेच लांबून आलेलो आहोत, आम्ही आमच्या मुलाकरता मुलगी पाहत आहोत, तुमची मुलगी जर देत असाल तर बरं होईल. म्हटले अगोदर तुमचा मुलगा काय करतो. हो त्यांनी सांगितलं आमचा मुलगा आहे ना एका हाती कारभार आहे, एका हाती कारभार आहे. म्हटले समाजाकडे पाहत असताना एक दृष्टी आहे आणि कुठल्या कामात जर एकदा पाऊल उचलला तर पाठीमागं घेत नाही, पाठीमागं घेत नाही. मुलीच्या बापाला वाटलं बरं आहे लग्न जमवून टाकलं, आता सगळं डुप्लिकेट बसवलेलं होतं. शेवटी विवाह सोहळा सुद्धा पार पडला. पार पडल्यानंतर लग्नामध्ये सगळी गोंधळ झाला आणि गोंधळ झाल्यानंतर डुप्लिकेट बसवलेला. तर डुप्लिकेट लई वेळ राहतं का. तो असणारं स्टेज खाली पडलं, जसं स्टेज खाली पडलं तसं हा नवरदेव सुद्धा खाली पडला. त्याचा पाय त्याच्यामध्ये गळून गेला, हात सुद्धा गळून गेला आणि एक डोळा सुद्धा त्याचा बसवल्याला निघून गेला. मग नवरीचा बाप होता तो म्हणू लागला मधल्या माणसाला काय म्हटले तुम्ही खोटं सांगितलं हो. म्हटले काय काय सांगितलं. म्हटले तुम्ही तर सांगितलं सगळीकडे एकदृष्टी आहे. मग म्हटले याची एक दृष्टी नाही तर काय. म्हटले एक डोळा नाही तर मग एका काय दुसऱ्या डोळ्यानं पाहतो का. एकच डोळा आहे सगळीकडे, एका डोळ्यानं पाहतो म्हणजे एक दृष्टी आहे. म्हटले तुम्ही तर म्हटले एका हाती कारभार आहे. म्हटले याला एक हात नाही तर मग काय दुसऱ्या हाताने कारभार करणार आहे का. ती एक हाती कारभार आहे. म्हटले अहो तुम्ही सांगितलं म्हटले एकटा उचललेला पाय मागं घेत नाही. म्हटले ती एकाच पायाचं तरी मागं पुढं पाय होण्याचे काही भानगडच नाही. विठाला विचार केला तर महाराज बोलतात भगवान परमात्म्याचा धंदा काय आहे. अधर्म झाला जो अधर्माच्या बाजूने लढतो त्याला मारल्याशिवाय भगवान परमात्मा राहत नाही. राम अवताराचा विचार केला तर राम अवतारामध्ये एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी हे भगवान परमात्म्याचं व्रत होतं. रघुकुल रीत सदाचली आई, प्राण जाई पर वचन न जाई. जय सिया राम बोलो जय सिया राम, जय सिया राम बोलो जय सिया राम. राम अवतारामध्ये भगवान परमात्म्यानं अनेक प्रकारचे राक्षस मारली. त्याच्यामध्ये मुख्य राक्षस कोण असेल तर तो होता रावण. राक्षस म्हटल्यानंतर त्याला वर काय शिंग बिंग असतात असं काय नाही. वृत्ती राक्षसासारखी होती म्हणून त्याला राक्षस म्हणतात. विठाला विठाला कुळ जर पाहिलं तर रावण हा एका ब्राह्मणाचा मुलगा होता. महाराज ब्राह्मणाचा मुलगा होता. शक्तीचा विचार केला तर शक्ती काही कमी नव्हती. भगवान शंकर ज्या ठिकाणी बसायचे जो कैलास पर्वत, त्या कैलास पर्वताला सुद्धा हलवण्याची ताकद त्याच्याकडे होती. संपत्तीचा विचार केला तर संपत्ती काय राजा रावणाची आपल्या इतकी होती का. 2-4 कोंबड्या, 2-4 दर्शा गाया, एखादी बायको, 2-4 चिपडे पोरं, अशी संपत्तीच्या राजा रावणाची होती का. महाराज बोलतो 80 स्तोत्रच्या सुंदरा कामिनी माझी मुखराणी मंदोधरी. ऐश्वर्य किती होतं तुकोबरानं त्याचं वर्णन करावं. लंके माझी घरे किती ती आई का सांगत तशी संख्या, जैशी तैशी सांगत तशी संख्या. 5 लक्ष घरी पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटबंदी कोटी घरे जेथे काशाणी कांद्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी.
संपत्ती एवढी राजा रावणाची होती महाराज. ताकद सुद्धा कमी नाही, संपत्ती सुद्धा कमी नाही. नात्या गोत्याचा विचार केला तर नातं गोत सुद्धा कमी नाही. एवढा राजा रावण होता, परंतु वृत्ती नालायक असल्यामुळे तो राक्षसांच्या गंतीमध्ये बसला. विठ्ठल असा वाईट वृत्तीचा असणारा मुख्य रावण राम अवतारामध्ये परशुराम चंद्रानं एका बाणामध्ये त्याचा कार्यक्रम लावला महाराज. एका बाणामध्ये, कारण भगवान परमात्म्याचं ब्रीदच आहे, जो धर्माच्या आड येतो त्याला देव पाळल्याशिवाय हात नाही. का? त्याचं कारण एकच आहे, कारण देवाचा अवतार मृत्यू लोकांमध्ये त्याच्यासाठीच आहे. पूर्ण अवतार कोणता असेल तर तो आहे प्रभू रामचंद्राचा, परंतु परिपूर्ण अवतार कोणता असेल तर तो आहे भगवान श्रीकृष्णाचा. राम अवताराला परिपूर्ण म्हटलं नाही का? त्याचं कारण एक आहे, बोलिला वाल्मिक तैसे करीन वरतोडी दावीन म्हणी नामा. ज्या पद्धतीनं वाल्मिक ऋषीनं रामायण लिहिलं त्याच्या व्यतिरिक्त देवाला वाचता आलेलं नाही राम अवतारामध्ये, परंतु कृष्ण अवतारामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये स्वातंत्र्य भगवान श्रीकृष्णाकडे होतं महाराज. कर्तुम शक्ती अकर्तुम शक्ती काही नव्हती का? देवाच्या ठिकाणी होती महाराज. अहो, गोवर्धन पर्वत उचलणं शक्य होतं का? परंतु गिरी गोवर्धन येणे उचललेला. कालिया महासर्पणा दोन्ही आणला, जळत वनवावो मुखेची प्राशिला, गिळता अघासुर चोरोनी सांडलेला. देवाला कोणाला काय विचारायची गरज नव्हती, काहीच गरज नव्हती. जसं वाटलं तशा पद्धतीनं कृष्ण अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णानं चरित्र केलं. विठ्ठल आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की जोपर्यंत चरित्राचा उच्चार केला जात नाही तोपर्यंत काल्याचं कीर्तन झालं असं ग्राह्य धरल्या जात नाही. मग काय करावं लागतं? चरित्र ते भगवान श्रीकृष्णानं जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा आहे, आचार करायचा नाही. का आचार करायचा नाही? त्याचं कारण एक आहे, आपण जर आचार करण्याच्या भानगडीमध्ये जर पडलो तर आपली त्या ठिकाणी फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. मी उदाहरण तुम्हाला अगोदर सांगितलं, गिरी गोवर्धन येणे उचलेला. येते लक्षात? गिरी गोवर्धन येणे उचलेला. भगवान श्रीकृष्णानं गोवर्धन पर्वत उचलला. आपल्याला उचलता येईल का? भगवान श्रीकृष्णानं का गोवर्धन पर्वत उचलला? त्याचं कारण एक होतं, भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस गोकुळामध्ये वास्तव्य करत होते त्यावेळेस सगळी मंडळी गोकुळवासी कोणाची पूजा करायची माहिती का? इंद्र देवतेची पूजा करायची. इंद्र देवतेची. आणि इंद्र देवतेची पूजा करत असल्यामुळे इंद्राला वाटलं माझ्यासारखं श्रेष्ठ कुणी नाही, माझ्या इतका मोठा देव कुणी सुद्धा नाही. शेवटी इंद्राला अहंकार झाला आणि तो इंद्राचा अहंकार घालवण्याकरता, देवाला अहंकार सहन होत नाही, तिळभरी जरी होय अभिमान तरी मेरुतो समान वाटे देवा. इंद्राला झालेला अभिमान भगवान श्रीकृष्णानं जाणला आणि भगवान श्रीकृष्णानं जाणल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं गोकुळवासियांना सांगितलं, गोकुळवासी आहो, आता इंद्र पूजा आपल्याला बंद करायची. काय करायची? इंद्र पूजा बंद करायची. मग म्हटले काय करायचं? म्हटले आपल्याजवळ गोवर्धन पर्वत आहे आणि गोवर्धन पर्वत काय करतो? आपल्याकडे एक धन आहे. काय आहे? आपल्याकडे धन आहे, त्याला म्हणतात गोधन. त्या लक्षात? गोधन म्हणजे आपल्याकडे गायी आहेत आणि गायींचं रक्षण, नोहे नोहे पालन पोषण
जीवनचर्या ही कुणाची आपल्या गायींची कुणामुळे चालत असेल तर ती जीवनचर्या या आपल्या गोवर्धन पर्वतामुळे चालते. त्यांच्यामुळे आपलं भरण पोषण होतंय. हे काम करायचंय. आता इंद्र पूजा आपल्याला बंद करून काय करायचंय? गोवर्धनाची पूजा करायची. गोवर्धनाची पूजा करायची. आता शेवटी म्हातारी माणसं असतात. म्हटले याचं काय ऐकायचंय? म्हटले हा काही सांगेल. परंतु काही लोक भगवान श्रीकृष्णाच्या बाजूने होते. भगवान श्रीकृष्णाला देव मानत होते. मग मानत असल्यामुळे शेवटी तो असलेला ठराव पास झाला. आणि ठराव पास झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं सांगितलं आपल्याला गोवर्धनाची पूजा करायची. काय करायची? गोवर्धनाची पूजा करायची म्हटल्यानंतर त्या ठिकाणी 56 प्रकारचा भोग तयार केला. किती? 56 प्रकारचा भोग तयार केला. आणि तो तयार केलेला भोग घेऊन सगळी गोकुळवासी मंडळी गोवर्धनाच्या जवळ येतात. गोवर्धनाची पूजा करतात. आणि गोवर्धनाची झालेली पूजा पाहून इंद्राला राग आला. इंद्रानं विचार केला दरवर्षी लोक गोकुळवासी माझी पूजा करत होती परंतु ही माझी पूजा करत नाही. गोवर्धनाची पूजा करतायत. मग आपण काय केलं पाहिजे? पाऊस पडला पाहिजे. त्यावेळेस इंद्रानं शिळाधारी पाऊस पडण्याकरता सुरू केले. महाराज शिळाधारी पाऊस पडत होता. म्हणजे शिळेसारखा एक एक थेंब खाली पडत होता. इतका पाऊस पडला. गोकुळवासियानं भगवान श्रीकृष्णाला सांगितलं म्हटले कृष्णा तुझं ऐकल्यामुळे ही आपत्ती आली. आपण याच्यामध्ये जगू शकत नाही. आपलं गोधन सुद्धा राहू शकत नाही. आता याच्यातून वाचवायचं जर असेल तर तुला काहीतरी युक्ती करावी लागेल. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाला सांगितलं आपण ज्याची पूजा केली ना आपण काय करू? त्यालाच विनंती करू. तोच आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. शेवटी गोकुळवासियानं गोवर्धनाची असणारी विनंती केली. आणि विनंती केल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं सांगितलं गोपाळा हो एक काम करा गोवर्धन पर्वत उचला. काय? गोवर्धन पर्वत उचल्यानंतर बाकीची मंडळी म्हणू लागली अरे पर्वत उचलणं काय एवढं सोपं आहे का? हे काय कापसाची गोणी आहे का? हे काय मुरमुऱ्याचं पोत आहे का? भगवान श्रीकृष्णांना सांगितलं माझ्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवा. आपण म्हणतो ना संताची पायी माझा विश्वास. देवानं सांगितलं फक्त माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. गोकुळवासियानं गोवर्धन पर्वताला हात लावला. कोणी काठ्या लावल्या, कोणी डोकं लावले, कोणी खांदा लावला. आणि शेवटी भगवान श्रीकृष्णानं करंगळी लावली. महाराज ती करंगळी लावल्याबरोबर गोवर्धन पर्वत उचलल्या गेला. बाकीची गोकुळवासी मंडळी म्हणू लागली कृष्णा अरे आम्ही कोणी डोकं लावलं, कोणी खांदा लावला, आमच्या पर बलगड्या मोळायची पाळी आली आणि तू फक्त करंगळी लावली. हे तुझी करंगळी काढून भगवान श्रीकृष्णानं करंगळी काढली नाही, फक्त वाकडी केली. काय केली? केलेली सरळ वाकडी केली. माणसं म्हणतात ना व्यवहारामध्ये सरळ बोटानं जर काम होत नसेल तर थोडं बोट वाकडं करावं लागतं. तसं भगवान श्रीकृष्णानं फक्त करंगळी वाकडी केली. आणि करंगळी वाकडी केल्यानंतर प्रकार असा घडला पर्वत खाली खाली येऊ लागला. जसं रोळ खाली ती खडी जशी दाबल्या जाते ना तसे गोपाळ खाली दाबल्या जाऊ लागले. आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणाले कृष्णा पहिलं होतं ते बरं होतं, पहिलं होतं ते बरं होतं. म्हणून माणसं म्हणतात ना जुनं ते सोनं. आता जुनं गेलेलंच परत परत यायला लागले का नाही? पूर्वी लोकांना शाळेचं शिक्षण नसताना त्यावेळेस लोक काय म्हणायचे? सही करा म्हटले म्हणायचे घ्या अंगठा. आता घ्या अंगठा. आता शेवटी अंगठ्याशिवाय पर्याय राहिलाय का? विठाला विठाला भगवान श्रीकृष्णानं पुन्हा करंगळी सरळ केली आणि गोवर्धन पर्वत उचलला. आपल्याला हे करता येईल का? महाराज म्हणतात त्याने एका करंगळीवर पर्वत उचलला. देवाचं कार्य सामान्य नाही. कृष्ण चरित्र फक्त उच्चारणीय, आचरणीय नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा महाराज म्हणतात काय करायचं? चरित्र ते उच्चारावे गेले देवी गोकुळी तारू भवसागरीची उजळीच अधिकारी. महाराज म्हणतात कृष्णाने जे काही चरित्र केलंय त्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. मग भगवान श्रीकृष्णाचं जे काही चरित्र आहे ते चरित्र जन्माला आल्यानंतर देवानं केलं असं नाही. जन्माला येण्याच्या अगोदर पासूनच सुरुवात केली. महाराज तो असणारा कंस त्या देवकीला आणि विठाला विठाला देवकी मातेला
आणि तिचा असणारा जो काही पती आहे त्याचं नाव काय? विठ्ठल विठ्ठल वसुदेवाला आणि देवकीला बंदीखान्यामध्ये ठेवलं. कारण आकाशाच्या वाणीनं आकाशाची वाणी सांगत असे माणिया भरवजा बोलण्याचा. मी एक तुला सांगून जातोय भविष्यवाणी. तुझी जी काही बहीण आहे तिच्या पोटी येणारं जे काही 8वं संतान आहे त्या संतानाच्या माध्यमातून तुला मरण येणार आहे, तुला मरावं लागणार आहे. शेवटी त्या असणाऱ्या कंसानं हातामध्ये तलवार घेतली, बहिणीला मारण्याकरता निघाला आणि निघाल्यानंतर वसुदेवानं सांगितलं तुझी जरी बहीण असली पण माझी धर्मपत्नी आहे, तुला तिला मारता येणार नाही. म्हटले हिच्यापासून जो जन्माला येणारा मुलगा आहे त्याच्यापासून माझा घात होणार आहे, माझा मृत्यू होणार आहे. आकाशाच्या वाणीनं मला सांगितलेलं आहे. वसुदेव महाराजांना सांगितले एक काम करा, मला बंदीखान्यामध्ये ठेवा. बंदीखान्यामध्ये ठेवण्यात आलं. ठेवण्यात आल्यानंतर पहिला गर्भ झाला. पहिला गर्भ झाल्यानंतर तो असणारा मुलगा जन्माला आला. जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणची असणारे जे काही रक्षपाळ होते त्यांनी कंसाकडे नेली. त्या मुलाला नेलं आणि नेल्यानंतर कंसाने विचार केला सुंदर अशा प्रकारचं बाळ आहे, मारून काय उपयोग नाही, मारून काय उपयोग नाही. पुन्हा असणारं बाळ परत पाठवलं. त्या ठिकाणी नारद महर्षी आले आणि नारद महर्षी आल्यानंतर नारद महर्षीने सांगितलं अरे कंसा फार मोठी चूक केली. म्हटले काय? म्हटले अरे तुझ्या मुलाला परत का पाठवलं? त्यावेळेस कंसानं सांगितलं माझा घात 8वा करणार आहे, पहिल्यापासून मला काय प्रॉब्लेम नाही. आता तो नारद होता तो काय सामान्य होता का? नारदाने सांगितलं म्हटले एक काम कर 8 खडे घेऊन ये. 8 खडे घेऊन ये म्हटल्यानंतर कंसाने 8 खडे आणले, गोल मांडले आणि गोल मांडल्यानंतर त्यावेळेस नारद महर्षीने विचारलं याच्यात पहिला कोणता आहे दुसरा कोणता आहे सांग. आता 8 खडे असे गोल मांडल्यानंतर पहिला कोणता आहे सांगता येईल का? 8वा कोणता आहे सांगता येईल का? 8वा सुद्धा पहिला होऊ शकतो, पहिला सुद्धा 8वा होऊ शकतो, दुसरा सुद्धा 8वा होऊ शकतो, तिसरा सुद्धा 8वा होऊ शकतो किंवा 8वा सुद्धा 8वा होऊ शकतो. म्हटले मग काय करायचंय? एक काम कर, पाठवले ना पुन्हा बोलून घे. शेवटी बोलून घेतलं. कंसाने त्याला मारलं. महाराज म्हणतात का मारलं? त्याचं कारण एक आहे. नारद महर्षी त्या ठिकाणी का आले त्याचं कारण आहे. पुण्य सारा वया बेटे देव ऋषी वदी बाळकांचे ठेवू नको विठ्ठल विठ्ठल. हो असे 6 मारले. 6 मारल्यानंतर 7वा जो गर्भ योगमाया आश्चर्य करीत जना माझे. शेवटी 8वा जन्माला आला. आल्यानंतर त्याने सांगितलं पप्पा मला इथं ठेवू नका, कुठं घेऊन चला? नंदाच्या घराला भगवान श्रीकृष्णानं सांगितलं म्हटले मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला घेऊन चला. तिथं माया उपजली तेथे ठेवी मल नाही, मला तिथं ठेवा, त्या माईला घेऊन या. घेऊन या म्हटल्यानंतर
भगवान श्रीकृष्णाच्या वडिलांना त्या ठिकाणची माया उचलली. पुन्हा मथुरेमध्ये आले. आल्यानंतर त्या ठिकाणी प्रकार असा घडला, रडे माया करी एकांत, नामा म्हणे उठली दूत. मायाने रडण्याकरता सुरुवात केली. सगळे रक्षपाळ उठले. उठल्यानंतर कंसाला सांगितलं, कंसा आठवा जन्माला आला, आठवा जन्माला आला. कंसाने सांगितलं, कोण जन्माला आला घेऊन या. शेवटी त्या मुलीला आणलं. आणल्यानंतर त्या ठिकाणी कंसाने पायाला पकडलं, गरगर फिरू लागला. आणि गरगर फिरवत असताना ती हातीची निष्ठोनिया गेली. आणि निष्ठून गेल्यानंतर त्याने सांगितलं, तुझं सुखा अंतपार नाही लेखा. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आल्यानंतर प्रकार असा घडला, अंतपार नाही लेखा. गोकुळामध्ये चिंता सुद्धा राहिली नाही. चिंता ती बळाली गोकुळाबाहेरी प्रवेश भितरी केला देवी. म्हणून महाराज बोलतात, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्णनंदा घरी आनंद ध्यान बुडिया तोरणे करते गदा गाते गाणे तुका म्हणे चंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारे विठोपा. पुढे या तोरणे करते गदा गदे गाणे तुका म्हणे संदे येणे मोहिले गोविंदे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण थोडे थोडे मोठे होऊ लागले. आणि मोठे होत असताना प्रथमतः भगवान श्रीकृष्ण रांगायला लागले. कसे रांगत होते, तळवे तळ हात
तळवे तळा हात टेकीत भगवान कृष्ण रांगेला लागले. रांगत असताना काय करत होते? रांगत रंगणी चोरी तोलोणी धावून धरतीवर बांधिते चरणी देते घराणी ईश्वरीचा दही दूध भक्षणे तमालंगळे नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतुणिमा दिला मा. भगवान श्रीकृष्ण मोठे होत होते आणि मोठे होत असताना अनेक प्रकारचे संकट भगवान श्रीकृष्णावर येत होते. अनेक प्रकारचे राक्षस मारण्याकरता आले, परंतु सगळ्यांचा नायनाट भगवान श्रीकृष्णाने केला. काग वगैरे अवघे दैत्य घाणी उडविली. लहानपणी तर ते पुतना मारून टाकली. काग तो असणारा भट सुद्धा मारून टाकला महाराज. तो तर पंचांगण पाहण्याकरता आलेला होता. तो सांगत होता हे चांगलं नाही, याने सगळं हा कुळ नाचवणारा आहे. शेवटी तो असणारा माहळ नावाचा भट सुद्धा देवानं त्याला सुद्धा सोडलं नाही. अनेक प्रकारचे कार्यक्रम देवानं केले. भगवान श्रीकृष्ण एक दिवस असे यशोदा मातेच्या कडेवर बसले आणि बसल्यानंतर त्यांनी रडण्याकरता सुरुवात केली. इतके भगवान श्रीकृष्ण रडत होते आणि रडता रडता भगवान श्रीकृष्णाने राधेला पाहिलं आणि राधेला पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण रडायचे थांबले. रडायचे थांबल्यानंतर ती यशोदा माता त्या राधेला म्हणू लागली, विठ्ठल राधे राधे गे श्याम सुंदरा राधे राधे गे श्याम सुंदरा राधे 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 गे श्याम सुंदरा. नाना परी समजाविते परिणराय श्री हरी. दही भात कालवणी दिलावे गे झडकरी. राधे 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 गे श्याम सुंदरा. राधे 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 गे श्याम सुंदरा. भगवान श्रीकृष्णाला त्या राधेनं घेतल्यानंतर राधा घराकडे गेली. घराकडे गेल्यानंतर भगवान परमात्म्याचं तिने रूप पाहिलं. खोलीमध्ये राधा आणि भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत. पाहिली आवी धरावी पैसे जे जोडून राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा झोपलिया पांडुरंग कांते दिव्य झळकते रत्नांगिळ फाकती प्रभा गणित लावण्य तेज पुंजाळने नवर्णविते तेज शोभा कानडा विठ्ठलो कर्नाटको. भगवान श्रीकृष्णाला त्या राधेनं पाहिलं आणि पाहिल्यानंतर राधेनं इच्छा व्यक्त केली. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी राधे प्रीत. देवाला म्हणाला की कृष्णा किती लहान आहे, मोठा असतं तर बरं झालं असतं. शेवटी भगवान श्रीकृष्ण मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर रोज राधा देवाला घेऊन यायचे. भगवान श्रीकृष्ण मोठे व्हायचे. एक दिवस अनायाजवळी आला. आल्यानंतर बाहेरून कडी वाजवली. कडी वाजवल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने राधा आतमध्ये होते. आतमध्ये असल्यानंतर राधेनं विचार केला आता पती बाहेरून आलेला आहे, कडी वाजवलेली आहे. कृष्णाला म्हणाला कृष्णा अरे एवढं मोठं तुझं रूप जर माझ्या मालकानं पाहिलं तर माझा नवरा मला जिवंत ठेवणार नाही. एक काम कर तू लहान हो. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं म्हटले अरे लहान्याचं मोठं होता येतं, मोठ्याचं कधी लहान होता येतं का महाराज? पहिलीतून 10वीला जाता येतं का? 10वीतला पहिलीच येऊ शकतो. लहानाचं म्हातारं होतं पण म्हाताऱ्याचं कधी लहान होतं का? भगवान श्रीकृष्ण म्हटले मला लहान होता येत नाही. शेवटी
ती असणारी राधा गौडण भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागली, माझी इज्जत तुझ्या हातामध्ये, शेवटी तुला लहान व्हावं लागेल. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, माझे मंत्र सगळे विसरून गेले. आता मंत्र अनेक आहेत, एक आहे, एक मंत्र एक अनेक प्रकारचे, कानात फुकलेले सुद्धा मंत्र वेगळेच असतात, आहे का? अनेक प्रकारचे मंत्र, पण शेवटी भगवान श्रीकृष्ण राधे करता लहान झाले महाराज. ऐसा भक्ताचा अंकित. भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये रूप का धारण केलं होतं? तसं पाहिलं तर ते निर्गुण निराकार शुद्ध ब्रह्म चैतन्य आहे. परंतु शुद्ध ब्रह्म चैतन्य निर्गुण निराकार असताना सुद्धा त्यांनी आपल्या भक्तांकरता सारंगधर रूप घेऊन भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रकट झाले. विठाला भगवान श्रीकृष्णानं विचार केला, आता भक्तांना आपल्याला सुख द्यायचं ना. आता लहानपणी भगवान श्रीकृष्ण काय साधे होते का? घोड्या करत होते महाराज. एका गवळणीनं दारामध्ये रांगोळी काढली आणि रांगोळी काढल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने विचारले काय? त्यावेळेस त्या गवळणीने सांगितलेलं अष्टदळ म्हणतात. भगवान श्रीकृष्णानं म्हटले, हे अष्टदळ काय सामान्य आहे का? अष्टभोग भोगणी माती नाही लाड. असले असणारे अष्टदळ, या अष्टदळावर भगवान श्रीकृष्णानं लघु शंका केली. अष्टदळ काढेली अंगणी, दयावरी मोती चक्रपाणी. भगवान श्रीकृष्णानं अनेक प्रकारच्या पुढ्या करण्याकरता सुरुवात केली. गोपाळांना गोळा केलं. त्यांना सांगितलं, गोपाळा हो, अरे तुमच्या तब्येती पाहिल्या तर उत्पत्ती छाप आहे. कशामुळं तुमच्या घरी दही तूप लोणी नाही का? त्यावेळेस त्या गोकुळातल्या गोपाळानं सांगितलं, कृष्णा, आमच्या घरी दही आहे, तूप आहे, लोणी आहे, परंतु सगळं कुठं ते जातंय? डेअरीला जातंय, परंतु आमच्या डेअरीला काही नाही. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, दही दूध तूप लोणी जर खायचं असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल. काय करायचं म्हटले चोरी करावं लागेल. मग मी सांगल तशा पद्धतीनं तुम्हाला ऐकावं लागेल. विठ्ठल अशा पद्धतीनं जर तुम्ही ऐकलं तर मी काय करणार? आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो मरी. हळूहळू हळूहळू चाला, हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळू 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 चाला. बोला. भगवान श्रीकृष्ण गोपाळानं सांगितलं, गोपाळा हो, एक काम करायचं, चोरी करायची, माझ्या बरोबर तुम्ही यायचंय, तुम्हाला खाण्याकरता मी भरपूर देणार आहे. शेवटी भगवान श्रीकृष्णानं त्या गोकुळामध्ये अनेक प्रकारे चोरणी करण्याकरता सुरुवात केली. या एक गवळण विचार करत होते, आपला मुलगा आपल्या घरी जेवत नाही. मुलाला प्रश्न केला तो होता, वाकड्या, अरे वाकड्या, घरी तू जेवत नाही, नेमकं खातो कुठे? डायघर जातो का काय खातो? त्याने सांगितलं, मी काय कुणाच्या बापाचे खातो, आमचा देव आम्हाला देतो. वाकड्याने सांगितलं, एक आई, आम्ही काय कुणाचं खात नाही, आमचा देव आम्हाला देतो. देव आम्हाला देतो म्हटल्यानंतर आईनं विचारलं, तुमचा देव काय? एखादा काय बांधा बिंदावरला काय मसुबा बिसुबा आहे का काही? मसुबा, तुमचा देव कोण आहे मला सांग. सांग म्हटल्यानंतर त्याने सांगितलं, आमच्या मालकाने सांगितलंय, कुणी कुणाशी न बोला, कुणी कुणाचं नाव सांगायचं नाही. आईनं विचारलं, म्हटले तुला नाव सांगावंच लागेल, तुमचा देव कोणता आहे? त्या वाकड्याचा हात पकडला आणि हात पकडून त्याला विचारलं, म्हटले तुला नाव सांगावं लागेल. वाकड्याला सांगितलं, दुसरा तिसरा कोणता देव नाही, जो नंदा
नंदाचा कृष्ण आहे ना, तोच आम्हाला खाऊ घालतो, तोच चोऱ्या करतो, आम्ही त्याच्याबरोबर असतो. सगळ्या गोकुळामध्ये बातमी कळाली, नंदाचा पोरगा जो काही आहे ना, तोच काय करतो, चोऱ्या करतो. शेवटी ती वाकड्याची आई काही सामान्य नव्हती हा, ती गावातली बचत गटाची अध्यक्ष होती हा. बचत गटाचे अध्यक्ष असल्यामुळे तिने काय केलं, सगळ्या महिला मंडळीला गोळा केलं आणि गोळा केल्यानंतर सांगण्याकरता सुरुवात केली. म्हटले आपल्या गावामध्ये जे काही दही दूध तूप लोण्याची चोरी होती ना, ही दुसरं चोरी करणार कुणी नसया विनयनाशी चोरी दुसऱ्या ऐशी त्या कृष्णाशिवाय दुसरं कुणी चोरी करू शकत नाही. त्या गवळणीनं सांगितलं, म्हटले अरे कृष्णा, लोकांच्या घरी काय चोऱ्या करतो, आमच्या घरी चोरी करायला हे. हिचं ज्यावेळेस भाषण चालू होतं त्यावेळेस कृष्ण दरवाजातच उभा होता. तिचं भाषण संपलं, खाली उतरली आणि उतरल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं तिला जेहारी घातला. म्हटला जेहारी मागली. जेहारी म्हटल्यानंतर तिने सांगितलं, कृष्णा तू कधी? त्याने सांगितलं, ज्यावेळेस तू भाषणाला उभा राहिली ना त्यावेळेसच मी आलेलो आहे. म्हटल्यानंतर तिने सांगितलं, अरे तो माझं भाषण ऐकलं आणि एक काम कर, माझ्या घरी ये, तुला पकडून दाखवते. तुझ्या आईला जर खोड्या सांगितल्या तर तुझी आई ऐकत नाही, उलट आई काय म्हणते, माझं पोरग कसं आहे, बाळाचं श्रीरंग माझा विडा घे नाही दुसरा याला जोडा, तुम्ही याची संगत सोडावी, गोकुळ जाणारी लपवून याची गोटी लागता याच्या पाठी, एवढी तर इथं खोटी घे गोकुळ जाणारे. किती सांगितलं तरी तुझ्या आईला पटत नाही, माझ्या घरी चोरी करण्याकरता. भगवान श्रीकृष्णाने गोपाळाने सांगितलं, गोपाळा हो, याचं नाव लिहून घ्या, तिचा नंबर लिहून घ्या, तिची गल्ली लिहून घ्या. मग म्हटले काय हिचं नाव आहे? म्हणजे हिच्या मालकाचं नाव टूपचंद टायर जोडे. हा, काय नाव आहे? टूपचंद टायर जोडे, मुक्काम पोस्ट हैराण गल्ली, तालुका खलबत्ता, जिल्हा बेपत्ता. हा, गोपाळाने पत्ता लिहून घेतला, मोबाईल नंबर लिहून घेतला. सगळे गोपाळजीच्या घरी चोरी करण्याकरता गेले. भगवान श्रीकृष्ण सुद्धा गेले. आता ही नजर ठेवूनच होती. भगवान श्रीकृष्ण कधी हे सांगता येणार नाही. शेवटी हिने नजर ठेवल्यामुळे सगळे गोपाळात शिरले होते, भगवान श्रीकृष्णात शिरले होते. त्या बाईनं पाहिलं, जसं पाहिलं तशी आतमध्ये शिरल्यानंतर गोपाळाने त्या बाईकडे पाहिलं. म्हटले आता आपल्याला पकडल्याशिवाय राहणार नाही. गोपाळ मोठ्यानं आरडले, आली म्हटले. सगळे गोपाळ पळून गेले. परंतु या बाईनं बरोबर कृष्णाला पकडलं. पकडल्यानंतर कृष्णाला म्हणू लागले, चल तुझ्या आईकडे. तुझी आईला किती खोड्या सांगितल्या तर तुझी आई ऐकत नाही. शेवटी भगवान श्रीकृष्णाच्या हाताला तिने पकडलं. सगळं गोकुळामधली असणारे नगरवासी लोकांना बोलावलं. म्हटले नंदाचा मुलगा जो काय श्रीकृष्ण आहे त्याला मी चोरी करताना पकडलेला आहे, तोच माझ्या घरी चोरी करत होता. सगळी गर्दी त्या ठिकाणी जमा झाली महाराज. एवढी गर्दी, सगळी नंद वाड्याकडे निघालेली गर्दी आहे. एवढ्या गर्दीमध्ये हिने भगवान श्रीकृष्णाचा हात पकडलेला आणि हात पकडला असल्यामुळे भगवान श्रीकृष्णानं थोडं डोकं चालवलं. भगवान श्रीकृष्ण चतुर आहे का? चतुरात आवडण्याची. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, म्हटले मामी किती वेळ झाला माझा हात पकडलाय, मी लहान आहे, माझ्या पोटाला कळा आलेल्या आहेत, पोट वाकडे व्हायला लागलेले आहेत. एक काम कर, हा हात सोड आणि दुसरा हात धर. म्हटल्यानंतर तिला वाटलं लहान लेकरू आहे, खरंच मोठं वाकडे व्हायला लागले असते. तिने हात सोडला. हात सोडल्याबरोबर याने दुसरा हात नाही दिला, दुसऱ्याचा हात तिच्या हातात. भगवान श्रीकृष्ण निघून गेले आणि निघून गेल्यानंतर स्वतःच्या आईला यशोदा मातेला सांगू लागले, आपल्या राजवाड्याकडे काहीतरी आंदोलन आल्यासारखं दिसतंय, भरपूर लोक आपल्याकडे आलेले. एक काम कर, तू मला कडेवर घे आणि कोण आलंय आपण हे पाहू. पाहू म्हटल्यानंतर तोपर्यंत सगळी मंडळी राजवाड्याच्या समोर आलेली होती आणि बाहेरूनही असणारी महिला यशोदा मातेला हाक मारत होती, यशोदे बाहेर आहे, यशोदे बाहेर आहे. बाहेर म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला आपल्या काय म्हणतात त्याला कमरेवर घेतलेलं होतं. आतून बाहेर येताना यशोदा म्हणत होती, काय म्हणणं आहे. हिने पदरवर केलं आणि वर पाहिलं. म्हटले माझं म्हणणं तर हिच्या कडेवर आहे, माझ्या हातामध्ये कोण आहे. हातामध्ये पाहिलं तर दुसरं कोणी नव्हतं, तिचा नवराच होता. विठाला अशा अनेक प्रकार
प्रकारच्या भगवान श्रीकृष्णानं खोड्या केल्या. शेवटी घरामध्ये सुद्धा देवानं खोड्या केल्या आणि खोड्या केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला यशोदा माता म्हणू लागली, आता तो घरी राहायच्या लायकीचा राहिला नाही, उद्यापासून तू शाळेमध्ये गेलं पाहिजे. मग त्या काळची शाळा कोणती होती? गायी राखणं. गायी राखणं ही शाळा असल्यामुळे भगवान श्रीकृष्णानं सगळ्या गोपाळांना सांगितलं, गोपाळा हो, उद्या आपल्याला काय करायचंय? गायी राखण्याकरता वृंदावनामध्ये जायचे. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. त्यावेळी गोपाळांना सांगितलं, गोपाळा हो, अरे गाया घेऊन तुम्ही सारे गोपाळ राणात या. भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सगळ्या असणाऱ्या गायी आपल्या बरोबर घेतल्या. भगवान श्रीकृष्णानं डोक्याला लावलेला तो उंबरपंख आहे, पीस लावलेला आहे, कमरेमध्ये खोवलेली ती असणारी बासुरी आहे, खांद्यावर टाकलेले त्या कांबळी आहे, हातामध्ये काठी आहे, खांद्यावर कांबळी, हातामध्ये काठी, चारीचा धेनो, सावळा जग जयती, सावळा जग जयती, सावळा जग जयती. खांद्यावर कांबळी, हातामध्ये काठी, चारीचा धेनो, सावळा जग खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, चारी तसे देऊन सावळा जगजेठी. भगवान श्रीकृष्ण वृंदावनाच्या दिशेने निघाले. भगवान परमात्म्याचं रूप कसं होतं त्याचं एक कवी वर्णन करतो महाराज. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सुमेरू मदन गोपाल, छोटो सुमेरू मदन गोपाल. काली काली गैया गोरी गोरी ग्वाल, काली काली गैया गोरी गोरी ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सुमेरू मदन गोपाल. घास खावे गैया दूध पीवे ग्वाल, घास खावे गैया दूध पीवे ग्वाल, माखन खावे मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. हे भगवान परमात्म्याचं साजेर आणि गोजेर रूप वृंदावनाच्या दिशेनं गेलं आणि दिशेनं गेल्यानंतर त्या वृंदावनामध्ये सगळ्या गायी चरत होत्या आणि गायी चरत असताना हे गोपाळ मंडळी अनेक प्रकारचे खेळ खेळत होते. कोणकोणते खेळ खेळत? बरोबर असणारे सवंगडे, ते सवंगडे अनेक प्रकारचे खेळ खेळले महाराज. त्याच्यामध्ये हमामा असेल, तो असेल, कबड्डी असेल, लंगडी असेल, अनेक प्रकारचे खेळ खेळले. आणि खेळ खेळल्यानंतर ती असणारे गोपाळ भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले, कृष्णा 12:15 वाजलेले आहेत, खांदी भार पोटी भूम काय कीर्तनाचे सुरू विठ्ठल.
बसला. आता खेळ जास्त खेळायची गरज नाही. भूक लागलेली आहे. भगवान श्रीकृष्णानं सगळ्या गायी गोळा करण्याकरता गोपाळांना सांगितल्या. गोपाळांना सांगितलं. गोपाळांनी गायी गोळा केल्या आणि गोळा केल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं जे काही सवंगडी होती त्या सवंगड्याला सांगितलं, आपली जी काही शिदोरी आहे ना ती सगळी शिदोरी एकत्रित करा. सगळ्या गोपाळानं आपापली शिदोरी त्या ठिकाणी एकत्रित केली. एकत्रित केल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं सगळी असणाऱ्या गोपाळ मंडळीला कमळाकार बसवलं. कमळाकार बसवल्यानंतर हातामध्ये ते केलेला काला हातामध्ये घेतला आणि घेतल्यानंतर सगळ्या गोपाळांना तो काला वाटला. त्याचं वर्णन शुकाचार्य महाराज भागवतामध्ये करतात. बिभ्रद्वेनुं जठरपतयोः शृंगविक्री चकत्सि वामे पाणौ मसृळ कवलं तत्फलान्त्वलिषु ज्येष्ठन्मध्ये सुपरिसृधो हासे नर्मविस्वै स्वर्गे लोके मिशति भुवजे यद्यमुग्बालकेले पुण्डरीकमलाय समारोपाचं कीर्तन करण्याची सेवा या ठिकाणी 14 वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि प्रत्येक वर्षी माझंच काल्याचं कीर्तन असतं आणि इथं आल्यानंतर एवढा प्रश्न निर्माण होतो, दरवर्षी वेगळं काय सांगावं. हे सांगितलं लोक म्हणतात तेवढंच पाठीपाठात. 14 वर्ष काल्याचं कीर्तन करणं एवढं सोपं नाही. आणि ऐकणारे तिचे बरोबर 14 वर्षापासून आणि प्रत्येक वेळेला ते लोक म्हणजे याच्यापेक्षा म्हणून थोडा बुद्धीला ताण देऊन थोडंसं जे अगोदर बोललेलो नाही त्यातून थोडं वेगळं बोलण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल साधू संतात आहे. या ठिकाणी असणारे संपूर्ण शिंदे परिवार, ही असणारी संपूर्ण शिंदे वस्ती, या सर्वांचं खरं प्रेम आहे. मी 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं, आता माझं तरी कवर ऐकता बदली करून टाका. कोणाला बोलायचं असेल तर त्याला बोलवा. पण त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज जोपर्यंत तुम्ही आहेत आणि जोपर्यंत आम्ही आहेत तेव्हा या ठिकाणी विचारच करायचा नाही. तारीख सुद्धा लिहून घ्यायची गरज नाही. दरवर्षी काल्याचं कीर्तन तुम्हाला करावंच लागेल ही त्यांची असणारी आज्ञा. आणि या ठिकाणी येण्याचा योग म्हणजे तुम्हाला आमचे हरिभक्तीपरायण परमस्नेही भाऊसाहेब महाराज सुपेकर खरंच सांगतो, या ठिकाणी आले की पहिली त्यांची आठवण मला या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. कारण त्यावेळेस हा वैष्णव तर एकदम छोटा होता, एकदम छोटा होता. तेव्हापासून मी या ठिकाणी येतो महाराज, तेव्हापासून. आणि त्यांच्यामुळेच या ठिकाणी असलेलं प्रेम. आणि याच्यापेक्षा बरोबर काय येत असतो मग, क्या तू लेके आया बंदा क्या तू लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला, क्या तू लेके आया बंदा इस जगत सरहाई जो था करे गुमान मूर्ख तुनवर जोगन का, बंदी मोट आया जग में खाली हाथ जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला, दिन का मेला. बरोबर दुसरं काय येतो महाराज, चांगलं बोलणं, याच्यापेक्षा दुसरं आपल्या बरोबर काही नाही. म्हणून सुखी आनंद, सुखी जीवन माणसाने जगलं पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंध परिदरवळावा. म्हणून या ठिकाणी आपला वेळही संपलेला आहे. 20 मिनिटं उलट जास्त झालेले आहेत. या ठिकाणी सुंदर प्रकारची गायक वादक, सुंदर प्रकारचं नियोजन या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी आमचे असणारे शूटिंगवाले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सोमनाथ महाराजांचंच नाव करूया. सुंदर प्रकारचे शूटिंग यांनी त्या ठिकाणी करून घेतलेली आहे. आणि एक विशेष होतं तुम्हाला एक सांगायचं आहे की आमची एक संघटना आहे, अखिल वारकरी सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य. आणि त्या महाराष्ट्र राज्य संघटनेचा या ठिकाणी मी उपाध्यक्ष आहे. महाराष्ट्राची जी काही संघटना आहे त्या संघटनेचा उपाध्यक्ष आहे. आणि या संघटनेचं सदस्यत्व पद आपल्या परिसराचा भूषण आबा महाराज काकडे यांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून 2 मिनिटांमध्ये त्यांचं या ठिकाणी आम्ही ते असणारं त्यांचं प्रमाणपत्र, नियुक्तीपत्र त्यांना आपण देत आहोत. या ठिकाणी कोणी जर नेते मंडळ असेल या समोर तुमच्या हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानपत्र, त्यांना या ठिकाणी नियुक्तीपत्र आपल्याला द्यायचं आहे.
शोगान गवणे निवेगा अरे होय पडे पदर होणे तुका म्हणे आते शोगान गवणे निवेगा अरे होय पडे मुका पदर होणे कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा जडे प्रता